नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा तिमिरा तुनी तेजाकडे. लेखिका सविता किरनाळे. ओय तिवारी, जरा सुनो. 100 रुपये हो गए तो दे देना, कल लौटा दूंगा. अभिजित सोसायटीच्या वॉचमनला विचारत होता. वॉचमनच्या नजरेत वेदना दिसत होती. 3 वर्षापूर्वी अगदी वेगळे चित्र होते. रुबाबदार देखणा असा अभिजित आपली कार सफाईने गेटमध्ये वळवताच जो कोणी वॉचमन असेल त्याचा हात आपसुकच सलाम ठोकण्यासाठी वर द्यायचा. आणि आता अशी परिस्थिती होती की अभिजितला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर कुत्सित हसू उमटायचं. पण तिवारी सगळ्यात जुना वॉचमन होता. तो अभिजितला जवळून ओळखायचा. नेहमी हसतमुख, कोणालाही कसलीही मदत करायला नेहमी तयार असणारा. अगदी आता हसणाऱ्या वॉचमन लोकांनाही त्याने कितीतरी वेळा मदत केली होती. पण फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची वृत्ती असणारे लोक हे सगळं सोयीस्करपणे विसरले होते. आता त्याच्यावर घाणेरडी शेरेबाजी करण्यात कुणीच मागे राहत नसे. खरं तर अभिजितला अजून सोसायटीमध्ये राहू दिले जात होते, हेच मोठे नवल होते. 7 वर्षापूर्वी अभिजित आपल्या अनुरूप अशा बायकोसह या सोसायटीत राहायला आला. स्वतःचे 2 बेडरूमचे घर होते त्याचे. IT क्षेत्रात असणाऱ्या अभिजितला पगारही चांगलाच असावा. आधी स्कूटरवर फिरणाऱ्या 30च्या या तरुणाने लवकरच कारही घेतली. इथे आल्यावर 1.5 वर्षात त्याच्या घरी एक छोटी परीही आली. अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार होता त्याचा. दोघे नवरा बायको सोसायटीच्या कार्यक्रमात आनंदाने भाग घेत, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत, मदतीचा हात पुढे करत. पण त्यांच्या या सुखी संसाराला गालबोट तेव्हा लागले जेव्हा अभिजितचे प्रमोशन झाले. तो उशिरापर्यंत ऑफिसमध्ये राहू लागला. कधी प्रोजेक्ट डिस्कशन तर कधी सक्सेस पार्टी या कारणासाठी पार्टीज अटेंड करू लागला. मित्रांना सोबत म्हणून सुरू केलेला एकच प्याला रोजचाच होऊ लागला. रोज रात्री तो झिंगून घरी येऊ लागला. बायकोने आधी प्रेमाने समजावून पाहिले, रागावून पाहिले, पण 2 दिवसातच अभिजितची गाडी मूळ पदावर यायची. आता त्याच्यावर बायकोच्या रागाचा, धमकावण्याचा परिणाम होत नसे. त्याची परी आता मोठी होत होती. आधी आपल्यासोबत खेळणारा, गिफ्ट्स आणणारा पप्पा असा अचानक का बदलला? तो घरी येताच मम्मी आपल्याला घेऊन दुसऱ्या खोलीत का निघून जाते? हे काय त्या छोट्या जीवाला समजत नव्हते. तिला मम्मी पण हवी होती आणि पप्पाही. पण पप्पा आपल्या धुंदीत होता आणि मम्मी रागात. हिचा विचार तर कोणी करतच नव्हतं. आतल्या आत पोर मिटून जात होती. अभिजितचे पिणे आता खूप वाढले होते. आधी फक्त रात्रीपर्यंत मर्यादित असलेले व्यसन आता दिवसाही सुरू झाले. कामात चुका होऊ लागल्या. क्लायंट तक्रारी करू लागले. ऑफिसमध्ये ड्रिंक करून बसणे हे कोणतीही कंपनी सहन करू शकत नाही. तो कितीही सिनियर आणि सिन्सिअर एम्प्लॉई असला तरीही. अभिजितला मेमो देण्यात आले, तोंडी समज देण्यात आली, पण त्याची वागणूक सुधारण्याचे लक्षण दिसत नव्हते. शेवटी नियमावर बोट ठेवून त्याला नारळ देण्यात आला. आता घरी सदा सर्व काळ बिघडलेले वातावरण राहू लागले. काही महिने जमापुंजीवर घर चालले, पण नंतर ते कठीण होऊ लागले. कुटुंबाने लोकांमध्ये मिसळणे बंद केले. त्यांना पाहताच लोकांमध्ये कुजबूज होऊ लागली. कंटाळून अभिजितची बायको मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. जवळचे पैसे संपल्यावर त्याने आपली कार विकली. मित्रांकडे उसने मागायला सुरुवात केली. पण कोण किती दिवस मदत करणार?
त्याच्या जवळच्या मित्राने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु पालथ्या घड्यावर पाणी. शेवटी मित्राने साफ सांगितले, तो पैसे देणार नाही, पण त्याच्याकडे काही प्रोजेक्ट आहेत, त्यात अभिजितने मदत करावी, मग तो मोबदला देईल. अभिजित कसाही असला तरी आपल्या कामात एक्सपर्ट होता. तो अधूनमधून अशी कामं करू लागला, पण हा काही कायमचा ऑप्शन नव्हता. कधी काम मिळायचे तर कधी नाही. म्हणून आज अभिजितवर वॉचमनकडे पैसे मागायची पाळी आली होती. तिवारीने मन घट्ट केले आणि तो म्हणाला, साबजी, मैं आपको पैसा तो दूंगा, लेकिन उसके लिए आपको मुझे सलाम करना पड़ेगा. क्या बोल रहे हो तिवारी? कुछ शर्म है क्या? मैंने कितनी बार तुझे पैसे दिए हैं, वो भी बिना कुछ पूछे, और आज मुझे ज़रूरत है तो तुम ऐसे बोल रहे हो. रागाने तणतणत होता अभिजीत. माफ़ करना साहब, मैंने पैसे मांगे, लेकिन शराब पीने के लिए नहीं, गांव में पढ़ने वाले अपने बच्चों के लिए, वो भी मैंने लौटाए हैं आपको. हम अपने बीवी बच्चों का पेट पालने के लिए पराए मुल्क में लोगों को सलाम कर रहे हैं, और एक आप है, सब कुछ होकर भी मेरे जैसे वॉचमैन के सामने अपनी लत पूरी करने के लिए हाथ फैला रहे हो. पहले हमें सलाम कीजिए, फिर मिलेंगे पैसे. तो ठामपणे म्हणाला. आजूबाजूला असणारे लोक हा सगळा तमाशा पाहत होते. एक बाई तर बोलली, आता बघा, पैशासाठी हा कसा वॉचमनला सलाम करतो. दारुड्यांना ना लाज ना शरम. तिच्या बोलण्यावर लोक खो खो हसू लागले. एका वॉचमनने आपली लायकी काढल्याबद्दल अभिजितला लाज वाटली. मान खाली घालून तो तिथून निघून घरी गेला. रिकामे घर त्याला खायला उठले. जुने दिवस आठवून त्याचे डोळे भरून आले. एक अल्पशिक्षित माणूस आपल्या कुटुंबासाठी राब राबतोय आणि आपण हातातील सगळं घालवून बसलो. आपला सुंदर संसार आपण स्वतःच्या हाताने उधळून लावला. तिवारीने त्याला योग्य वेळी योग्य प्रकारे आरसा दाखवला होता. आता तो सगळं पहिल्यासारखं करणार होता. अभिजितने इंटरनेटवर अल्कोहोलिक अनॉनिमस या संस्थेचा पत्ता शोधला. त्यांच्याशी संपर्क साधून आपली कहाणी आणि व्यसन सोडण्याची इच्छा व्यक्त केली. तो व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला. 5 महिन्यांनी अभिजित जेव्हा केंद्रातून बाहेर पडला, तो सरळ बायकोच्या माहेरी गेला. आपल्या चुकांबद्दल माफी मागून बायको आणि मुलीला तो परत घेऊन आला. हितचिंतक मित्राच्या मदतीने त्याने नोकरीही मिळवली. पगार थोडा कमी होता, पण त्याचे घर चालू शकणार होते. आठवड्यातून एक दिवस तो अल्कोहोलिक अनॉनिमससाठी काउन्सिलर म्हणून काम करू लागला. महिन्याभराने जेव्हा त्याचा पगार हाती आला, तेव्हा अभिजितने वॉचमनच्या केबिनसमोर उभे राहून तिवारी अशी जोरात हाक मारली. तिवारी गडबडीने बाहेर येताच अभिजितने त्याला सलाम ठोकला. लोक अचंबित होऊन पाहू लागले. तिवारी, त्या दिवशी माझा अपमान करून तू माझे डोळे उघडलेस. हा सलाम तुला नाही, तर तुझ्यातील गुरुला आहे, ज्याने मला आनंदाचा, सुखी जीवनाचा पुन्हा मार्ग दाखवला. तू जर नसतास तर या व्यसनाच्या दलदलीत मी कधीपर्यंत खितपत पडलो असतो कुणास ठाऊक. एका साध्या सर्वसामान्य वॉचमनने व्यसनाच्या अंधकारात बुडालेल्या अभिजितला दीपक होऊन आनंदी, सुखी जीवनाचा प्रकाश दाखवला होता. दूर कुठेतरी पसायदान वाजत होते. दुरितांचे तिमिर जाओ. समाप्त. तुम्हाला जर कथा आवडली तर आमचे शब्दचाफा हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा.
धन्यवाद.